जय शिवराय मित्रांनो 23 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या योजनेकरता 20 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे जमीन खरेदी अनुदान योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। आणि मित्रांनो, याच अनुषंगाने नेमकी योजना कशा प्रकारे राबवली जाते, कोणत्या जमिनीला कोणाला हे अनुदान दिलं जातं, हे सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये जमीन खरेदीला अनुदान देणाऱ्या 2 योजना राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी अर्थात एसटी प्रवर्गासाठी आदिवासीचं सबळीकरण व स्वाभिमान ही योजना राबवली जाते, तर अनुसूचित जाती नवबुद्ध घटकासाठी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही योजना राबवली जाते। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत कोरडवाहू जमीन खरेदीसाठी 4 एकर पर्यंत अनुदान दिलं जातं। प्रति एकर जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत या जमिनीच्या अंतर्गत किंमत ग्राह्य धरली जाते आणि बागायत जमिनीसाठी 8 लाख रुपये प्रति एकर जास्तीत जास्त 2 एकर पर्यंत अर्थात 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत अशी जमीन या योजनेच्या अंतर्गत खरेदी आणि या योजनेच्या अंतर्गत विक्री करता येते। याच्या अंतर्गत आपण पाहिलेले की गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रस्ताव मागवले जात आहेत। याच्या अंतर्गत जो लाभार्थी त्या गावातील जमीन विक्री करण्यासाठी इच्छुक असेल अशा लाभार्थ्याला विहित नमुन्यातील एक प्रस्ताव दाखल करायचा असतो, ज्याच्या माध्यमातून आपली 4 एकर पर्यंतची कोरडवाहू जमीन जर या योजनेअंतर्गत विक्री करायची असेल तर विक्री करता येते, 2 एकर पर्यंतची बागायत जमीन विक्री करायची असेल तर विक्री करता येते आणि ही खरेदी केलेली जमीन पुढे त्याच गावातील भूमीन अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमाती असतील ज्या प्रवर्गाची योजना लागू असेल त्या लाभार्थ्याला ही निशुल्क अर्थात 100% अनुदानावरती दिली जाते। अर्थात प्रति एकर 5 लाख रुपये कोरडवाहू क्षेत्रासाठी जास्तीत जास्त 20 लाख रुपयापर्यंत आणि बागायत क्षेत्रासाठी 8 लाख रुपये प्रति एकर जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत हे दोन्ही जमिनीसाठी अनुदान दिले जातं। आता याच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्याला जमिनीची मागणी करायची अशा लाभार्थ्याला सुद्धा जमीन मागणीचा एक प्रस्ताव दाखल करायचा असतो आणि ज्या लाभार्थ्याला मग विक्री करणारा लाभार्थी हा कुठल्याही प्रवर्गातील असू शकतो, ओपन, एससी, एसटी किंवा इतर काही, त्या प्रवर्गातील लाभार्थ्याला जर जमीन विक्री करायची असेल तर तो लाभार्थी सुद्धा जमीन विक्रीचा प्रस्ताव हा सादर करू शकतो आणि हे दोन्ही प्रस्ताव आल्यानंतर त्या गावामध्ये जमीन उपलब्ध असेल तर मागणी केलेल्या लाभार्थ्याला त्या गावामध्ये खरेदी केलेली जमीन ही पुढे अनुदानावरती दिली जाते। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जमिनी खरेदी करण्यासाठीचा आणि जमीन विक्री करण्यासाठीचे दोन्ही प्रस्तावाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। यापूर्वीच तो अर्ज कसा भरायचा, सादर कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। आपण जर अशा प्रकारे योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर आत्ताही प्रस्ताव दाखल करू शकता। बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये हे प्रस्ताव आता सुद्धा मागवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत आता पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्याच बद्दलचं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। इतरही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा। तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जर प्रस्ताव मिळाला नाही तरी कमेंट करा, मी त्याची लिंक तुम्हाला नक्की देईन। धन्यवाद।